मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे काकडीचा झुणका. याला काही ठिकाणी काकडीचा कोरडा म्हणतात, काकडीची भाजी म्हणतात. याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण घेतले मोहरी घेतली, जिरं घेतले, हळद घेतले, कोथिंबीर घेतले, बेसन घेतले आणि ही काकडी आपण सालासकट किसून घेतली, सालंही काढले आणि हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वाटून घेतले. 2 चमचे दही घेतले, मीठ आहे आणि हिंग आहे. आता आपण तेल तापत आपण मोहरी टाकूया पहिले. आता मोहरी टाकते, आपण जिरं टाकूया, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर वाटल्या ते टाकूया, छान परतून घेऊया. हिंग टाकूया, हळद टाकूया, थोडी तेलात कोथिंबीर पण टाकूया. यात आपण काकडी किसून घेतली होती ती टाकूया आणि आता मीठ टाकूया. आपण घालून घेऊया. हे किसताना आपण थोडं जाडसर किसलं ना तर आपला झुणका एकदम कोरडा होतो. याला परतून घेऊया. आता आपण याच्यात हे दही घेतले ते 2 चमचे ते टाकूया. थोडंसं आंबट दही घ्यायचं. आता आपण त्याच्यात बेसन लगेच टाकूया. बेसन घेतले ते टाकूया आणि आता छान परतून घेऊया. तुम्ही तिखट पण वापरू शकतात, पण हिरवी मिरची चव वेगळी लागते. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आता असं बाजूने तेल सुटले म्हणजे आपला काकडीचा झुणका रेडी आहे. आपण प्लेटमध्ये काढूया. आता त्याच्याकडे कोथिंबीर टाकूया. काकडीचा झुणका आपला रेडी येतात. त्याला काही ठिकाणी काकडीचा कोरडा पण असं म्हणतात. काकडी आपण थालीपीठ करतो, काकडीची कोशिंबीर करतो. तर हा झुणका पण छान लागतो. काकडीचा एकदम टेस्टी लागतो. तुम्ही असा काकडीचा झुणका नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा, स्वस्त राहा.